शाहूवाडी तालुक्यातील अंबार्डी जिल्हा परिषद मतदारसंघ हा खरोखर एक ग्रामीण विकासाच्या समोर एक मोठं आव्हान असणारा असा मतदारसंघ आहे। एका जवळच्या गावाला जायला सुद्धा लांबनं फिरून जावी लागणारी परिस्थिती असणारा हा एक शाहूवाडी तालुक्यातला मतदारसंघ आहे। एक समतोल विकास करण्याच्या दृष्टीने एक चांगला उमेदवार जे BE सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली उच्च शिक्षित असा उमेदवार आदरणीय वेल्लाळताईंच्या रूपानं आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये आणून पाहतोय। करंजोशीचे सरपंच ज्यांनी सरपंच म्हणून अतिशय चांगलं काम केलं ते राजेश पाटील, त्यांनाही उमेदवारी पंचायत समितीची या मतदारसंघामध्ये आपण दिलेली आहे। यासाठी तुमच्या सगळ्यांचा अतिशय मोठा आशीर्वाद या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ह्या जनतेनं द्यावा असं आव्हान मी केलं। शाहूवाडी तालुक्यातील अंबार्डी जिल्हा परिषद मतदारसंघ हा खरोखर एक ग्रामीण विकासाच्या समोर एक मोठं आव्हान असणारा असा मतदारसंघ आहे। कारण संपूर्ण मतदारसंघ हा सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात वसलेला आहे। छोट्या छोट्या वाड्या, धनगरवाडे, एका जवळच्या गावाला जायला सुद्धा लांबनं फिरून जावी लागणारी परिस्थिती, वनजमीन, वन खात्याच्या अडचणी, अशी अनेक आव्हानं असणारा हा एक शाहूवाडी तालुक्यातला मतदारसंघ आहे। आणि म्हणून या मतदारसंघाचा एक समतोल विकास करण्याच्या दृष्टीनं या छोट्यासुद्धा अडचणी जिल्ह्याच्या पातळीवर आणण्याच्या दृष्टीनं एक चांगला उमेदवार जे BE सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली एक उच्च शिक्षित असा उमेदवार आदरणीय वेल्लाळताईंच्या रूपानं आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये आणू पाहतोय। त्याचबरोबर करंजोशीचे सरपंच ज्यांनी सरपंच म्हणून अतिशय चांगलं काम केलं ते राजेश पाटील, त्यांनाही उमेदवारी पंचायत समितीची या मतदारसंघामध्ये आपण दिलेली आहे। आणि पलीकडच्या पंचायत समितीमध्ये सुरेश पवार म्हणून तेही अनेक वर्षे ह्या ग्रामीण विकासाच्या संस्थांच्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यालाही त्या ठिकाणी संधी आपण दिलेली आहे। मी ह्या निमित्तानं एवढंच म्हणेन की विकासाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गावांशी एक चांगलं नातं जनसुराज्य शक्तीला आम्हा सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जोडता आलं आहे। आणि म्हणून एक विश्वास जो आज लोकांच्या मनामध्ये आम्ही निर्माण करू शकलो आहे, तोच विश्वास द्विगुणित करायचं काम या विजयाच्या माध्यमातून या परिसरातली जनता करेल हा विश्वास मला त्या निमित्तानं वाटतो आहे। आणि मी एकच सगळ्यांना सांगतो आहे की जसं मला विधानसभेला तुम्ही निवडून दिलेत तसं मला हे नियोजन करणं सोपं व्हावं यासाठी त्या विभागातले तुमचे विश्वस्त म्हणून आम्ही ज्यांना तुमच्यासमोर आणलो आहे ते माझे प्रतिनिधी म्हणून आमचे हात बळकट करणं आणि राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायती ह्या सगळ्यांच्या समन्वयातनं एक चांगलं नियोजन करणं यासाठी तुमच्या सगळ्यांचा अतिशय मोठा आशीर्वाद ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ह्या जनतेनं द्यावा असं आव्हान मी केले। आणि मला विश्वास आहे की शाहूवाडी तालुक्यातला उच्चांकी असा विजय ह्या मतदारसंघात आपल्याला मिळेल।